नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचा अत्यंत आवडता विषय भूगोल आणि मग भूगोलवर आधारित बोर्डाच्या धर्तीवरची आता आपण टेस्ट सिरीज सुरू करत आहोत. आज घेणार आहोत पाठ क्रमांक 2 स्थान आणि विस्तार. सुरुवातीस घटक चाचणी पाहूया, त्यानंतर त्याची उत्तरे सुद्धा आपण पाहणार आहोत. चला तर मग घटक चाचणीला सुरुवात करूया. एकच विनंती विद्यार्थी मित्रांनो की एक सुंदर वही करा आणि त्या वहीमध्ये या सर्व चाचण्या व्यवस्थित उत्तरांसह लिहून घ्या. याचा निश्चितच फायदा आपल्याला स्टेट बोर्डच्या परीक्षेत होईल. चल पहा. 1 समजून घ्या. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिला प्रश्न 1. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक डॅश या नावाने ओळखले जाते. लक्षद्वीप, रामेश्वरम, कन्याकुमारी, इंदिरा पॉइंट. दुसरा पहा. भारताच्या मध्यातून डॅश वृत्त गेले आहे. मकर, कर्क, विषुव, पूर्व. तिसरा पाहूया. ब्राझीलचा लोकसंख्येत जगात डॅश क्रमांक लागतो. 5वा, 4था, 3रा, 2रा. यानंतर प्रश्न क्रमांक 2. वेगळा घटक ओळखा. गुण 3. 1. ब्राझील सीमेलगत राज्ये. उरुग्वे, पेरू, गियाना, म्यानमार. दुसरा पाहूया. भारतातील राज्ये नागालँड, गुजरात, केरळ, पारा. तिसरं ब्राझीलमधील राज्ये बाहिया, बिहार, रोराइमा, अमापा. यानंतर पहा. प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने चूक की बरोबर सांगा. कोणतेही 3. गुण 3. चूक की बरोबर सांगून दुरुस्त करा विचारलं तरच दुरुस्त करायचं. शक्यतो सुधारित मूल्यमापन आराखड्यामध्ये फक्त चूक की बरोबर लिहा एवढंच आहे. पहा. 1. भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात. 2. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे. 3. ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. आणि 4. भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान राष्ट्र आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4 नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपणास एकतर ब्राझील नाहीतर भारत या 2 देशाचे नकाशे प्रोव्हाइड केल्या जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूची तयार करावीच लागते. जसं पहा काय विचारले. ब्राझीलची राजधानी, अमेझॉनॉस राज्य, पाराना राज्य. यावर आपण सविस्तर चर्चा पुढे करणार आहोत. याच्यानंतर पहा. प्रश्न क्रमांक 4 दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्या पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. जसं 1. भारताच्या राजधानीचे नाव लिहा. 2. भारताच्या पूर्वेकडील सागराचे नाव लिहा. आणि 3. भारताच्या दक्षिणेकडील शेजारी देशांची नावे लिहा. ही प्रश्ने आणि संभाव्य प्रश्ने यावर आपण सविस्तर चर्चा उत्तरांच्या सेक्शनमध्ये पुढे करणार आहोत. याच्यानंतर पहा. प्रश्न क्रमांक 5. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. कोणतीही 1. गुण 3. पहा. 1. भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. 2. ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते. यानंतर प्रश्न क्रमांक 6 पाहूया. पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. कोणतेही 1. गुण 4. पहा. 1. भारताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आणि सद्यस्थितीचा थोडक्यात आढावा घ्या. आणि 2. भारत व ब्राझील या दोन्ही देशात स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या
आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुम्हाला पर्सनल विनंती करत आहोत की युनिट टेस्टमध्ये विचारलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे आपण लिहून सराव करा. त्याचा निश्चितच फायदा तुम्हाला स्टेट बोर्ड परीक्षेमध्ये होतो म्हणजे होतो. मी पुनश्च एकदा आपणास आठवण करून देतोय की भूगोलाच्या पेपरमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे ऑब्जेक्टिव्हची, म्हणजे छोट्या प्रश्नांची. यावर आधारित म्हणजे पहिल्या धड्यापासून ते 9व्या धड्यापर्यंतच्या सर्व पाठांचे MCQ व्हिडिओ पाठ आम्ही बनवले आहेत आणि त्याची लिंक आम्ही आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याचा आपण अवश्य लाभ घ्या. त्याचा निश्चितच फायदा आपल्याला स्टेट बोर्डच्या परीक्षेत होईल. स्टेट बोर्डच नाही तर येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा तुम्हाला त्याचा उपयोग होईल. चला यानंतर पाहूया उत्तरे कशी लिहायची. पहा, प्रश्न आणि त्यांची उत्तरे. 1. प्रश्न पहा, समजून घ्या. नाही समजलं कमेंट बॉक्समध्ये विचारा, आम्ही तुम्हाला त्याची उत्तरे निश्चित देऊ. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. प्रश्न समजून घ्या आता. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक डॅश या नावाने ओळखले जाते. लक्षद्वीप, रामेश्वरम, कन्याकुमारी, इंदिरा पॉइंट. इंदिरा पॉइंट. जसं जर आपण असा लिहिला इंदिरा पॉइंट, उत्तर 100% बरोबर आहे. पण याला मार्क्स तुम्हाला कदाचित मिळणार नाहीत. का? तर विचारतानाच तुम्हाला विचारले बघा, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. पूर्ण विधान योग्य पर्याय लिहायचा, तेव्हा आपल्यास त्याचे गुण मिळतात. 2 पहा, भारताच्या मध्यातून डॅश वृत्त गेले आहे. मकर, कर्क, विषुव, पूर्व. कर्कवृत्त. 3 पहा, ब्राझीलचा लोकसंख्येत जगात डॅश क्रमांक लागतो. 5वा, 4था, 3रा, 2रा. 5वा. यानंतर पाहूया वेगळा घटक ओळखा. पहा, प्रश्न हा दिला होता ना, ब्राझील सीमेलगत राज्ये उरुग्वे, पेरू, गियाना, म्यानमार. उत्तर काय आहे? म्यानमार. भारतातील राज्ये नागालँड, गुजरात, केरळ, पारा. उत्तर पारा. ब्राझीलमधील राज्ये बाहिया, बिहार, रोराइमा, अमापा. बिहार. चला यानंतर पाहूया पुढील विधाने चूक की बरोबर सांगा. कोणतेही 3 गुण 4. पहा. 1. भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात. हे विधान बरोबर आहे. दुसरं दिलं होतं बघा, ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे. हे विधान चूक आहे. विद्यार्थी मित्रांनो, शक्यतो विधान लिहा परीक्षेत. 3 नंबर, ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. हे विधान बरोबर आहे. 4 पहा, भारताच्या आग्नेयस पाकिस्तान राष्ट्र आहे. हे विधान चूक आहे. यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. गुण 2. पहा, जसं कोणते प्रश्न विचारले होते? ब्राझीलची राजधानी, ॲमेझॉनॉस राज्य, पाराना राज्य. पहा विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुम्हाला भरून दिले. 1. सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते ती विद्यार्थी मित्रांनो या सूचीची. बोर्डाच्या परीक्षेत आपल्याला सूची कंपल्सरी द्यावी लागते. जसं बघा 1 नंबर ब्राझीलची राजधानी, हे बघा या ठिकाणी त्याचा तो इथं जो दिलाय तुम्हाला सूचीमध्ये सिम्बॉल, तो सिम्बॉल इथं द्यायचा, त्याचा नंबर द्यायचा आणि त्याचं नाव द्यायचं. 2 नंबरला दिले तुम्हाला बघा ॲमेझॉनॉस राज्य, हे बघा ॲमेझॉनॉस राज्य. 3 नंबर पाराना राज्य, हे बघा 3 नंबरला हे पाराना राज्य. बोर्डाच्या परीक्षेत तुम्हाला 4 असतात, आपण 20च मार्काचा पेपर घेतोय म्हणून हे सर्व आपण अर्धा घेतो, आपला सराव व्हावा म्हणून. यानंतर
दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्या पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. जसं पहा, 1. भारताच्या राजधानीचे नाव लिहा. नवी दिल्ली. पहा, भारताच्या पूर्वेकडील सागरांचे नाव लिहा. बंगालचा उपसागर. बघा, भारताची ही पूर्व बाजू बंगालचा उपसागर. 3 नंबरचा प्रश्न विचारला होता, भारताच्या दक्षिणेकडील शेजारी देशांची नावे लिहा. भारताची ही बाजू दक्षिण बाजू, श्रीलंका आणि या साईडला खाली असणारा तो मालदीव. हे 2 देश भारताच्या दक्षिण शेजारी आहेत. याशिवाय नकाशाचे शीर्षक काय आहे किंवा भारताच्या उत्तर सीमेवरील शेजारी देशांची नाव काय आहेत किंवा असा कोणता देश आहे की ज्याची जास्त सीमा भारताला लागून आहे किंवा म्यानमार देशाला लागून असणारी भारताची घटक राज्य किंवा पाकिस्तानला लागून असणारी घटक राज्य किंवा नेपाळ लगत असणारी भारताची राज्य, याही पद्धतीचे प्रश्न तुम्हाला याच्यावर विचारल्या जाऊ शकतात. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची भौगोलिक कारणे लिहा. 1. प्रश्न विचारला होता, भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. उत्तर समजून घ्या आणि उत्तरात अजून आपण आपल्या मनाने थोडासा विस्तार करा. 1. भारतातील लोकसंख्येत कार्यशील लोकांचे म्हणजेच तरुणाचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. 2. भारताच्या एकूण लोकसंख्येतील सुमारे 51% लोकसंख्या ही कार्यशील आहे. आणि 3. भारतातील लोकसंख्येत अकार्यशील म्हणजेच ज्येष्ठ नागरिक, बालक गटातील लोकांचे प्रमाण तुलनेने कमी आहे, म्हणून भारताकडे तरुण देश म्हणून पाहिले जाते. दुसरा पाहूया का? ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते. पाहूत. 1. कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक लागतो. 2. जगातील कॉफीच्या उत्पादनापैकी सुमारे 40% कॉफीचे उत्पादन ब्राझील देशात होते. 3. ब्राझील देशातून कॉफी सर्वाधिक प्रमाणावर निर्यात केली जाते, म्हणून ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते. पुढच्या प्रश्नाकडे वळूया का? पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. प्रश्न समजून घ्या. भारताच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आणि सद्यस्थितीचा थोडक्यात आढावा घ्या. 1. भारतात सुमारे 1.5 शतके ब्रिटिशांची राजवट होती. 2. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाले. 3. भारतीय संघराज्याने संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणालीचा अवलंब केला. 4. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना व अनेक प्रांतातील दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले. 5. विविध स्वरूपांच्या समस्या असूनही भारत हा जगातील एक प्रमुख विकसनशील देश आहे. 6. भारत आज एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. 7. विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासास वेग आला आहे. आणि 8. भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे म्हणजेच तरुणाईंचे प्रमाण सर्वाधिक आहे. पुढचा प्रश्न घेऊया का? चला. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशात स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत? 1. भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. ब्राझीलचे स्थान उत्तर, दक्षिण आणि पश्चिम गोलार्धात आहे. तिसरं पहा, भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे, तर ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. 5. बघा, भारताचा द्वीपकल्पीय भाग
3 बाजूंना समुद्रांनी वेढला आहे, तर ब्राझीलला फक्त पूर्वेलाच अटलांटिक महासागर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या उत्तरांमध्ये विस्तार करणे अपेक्षित आहे. पूर्ण घटक चाचणी एकदा व्यवस्थित पाहून घ्या. आपल्याला कुठलीही अडचण येऊ द्या विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा, आम्ही तुम्हाला त्याची उत्तरे निश्चित देऊ. पुनश्च एकदा विनंती, अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हे ज्ञान आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शेअर करा. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द कमी जास्त झाला असेल, आमच्याच्यानं कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर यासाठी आमची संपूर्ण टीम क्षमस्व आहे. भेटूया पुढच्या पाठांमध्ये. धन्यवाद.